गेल्या 1.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे। आपण जर बघितलं तर जरांगे पाटलांचे 7वं उपोषण आहे आणि या 7व्या उपोषणाचा 4था दिवस जे आहे ते आज आहे। जरांगे पाटलांची कालपासूनच तब्येत खालावली आहे। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी गर्दी केली आहे। महाराष्ट्रातील अनेक भागातून जे आहे ते उपोषणकर्ते या ठिकाणी आले आहेत। त्याचबरोबर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आज मसाजोगवरून काही महिलाही या उपोषणात सहभागी होण्यासाठी येणार आहेत। जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू राहणार आहे तोपर्यंत आम्ही या उपोषणात सहभागी होणार असा मसाजोग येथील ग्रामस्थांचं जे आहे ते पावित्र्य आपल्याला पाहायला मिळतो। इतरही उपोषणकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर कालच एक शिष्टमंडळाने जरांगे पाटलाची भेट घेतली, ते प्रशासकीय शिष्टमंडळ होतं। मात्र जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर जे आहे ते मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। काही उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, कोणत्या मागणीसाठी आपण बसलात? जरांगे पाटलांचं हे 7वं उपोषण आहे। जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे, या महाराष्ट्रातला मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी म्हणून ओबीसीतून त्यांना आरक्षण मिळावं। आंदोलकावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हेही सरकारने परत घ्यावेत। त्याचबरोबर या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न जे मानवतावादी सरपंच धनंजय देशमुख होते, तर त्यांच्या हत्येप्रकरणी जे काही आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी, या सगळ्या मागण्या घेऊन जरांगे पाटील मागच्या अनेक वर्षापासून लढतायत आणि तोच हा लढा या ठिकाणी सुरू आहे। जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी आंदोलकांची मागणी। दुसरे आंदोलक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, जरांगे पाटलांनी एवढे उपोषण केले, सरकार सकारात्मक असं वाटत नाही का? सध्या तरी काही सरकार सकारात्मक आहे असं वाटत नाही। मी तुमच्या TV9च्या माध्यमातून एक सरकारला विनंती करतो की आधी जी श्रेयवादाची लढाई होती, असं वाटायचं की कुठेतरी फडणवीस सरकारमध्ये असताना 105 आमदार असून ते त्यांना श्रेय पाहिजे होतं मराठा आरक्षणाचं आणि ते देऊ देत नव्हते, एक अशी जनमानसात भावना होती। परंतु आता एक असं मॅन्डेट आहे तुमच्याकडे की तुम्हाला कोणाची गरज नाही, जर द्यायची इच्छाशक्ती असेल आणि लोकांची तुमच्याकडून अपेक्षा आहे की फडणवीस साहेब ते करू शकतात। जरी आम्ही एखाद्या रागात त्यांना काही म्हणलं असेल तरी पण ही गोष्ट माहीत आहे की ते हुशार आहेत, त्यांची काही कामं चांगलंच म्हणावं लागणार आहे आणि ते करू शकतात। फक्त एकच गोष्ट आहे की काहीतरी सूडबुद्धी किंवा एखादं कोणी असल्यामुळे ते देत नसतील आणि त्यांनी ते लवकरात लवकर निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे। निश्चितच उपोषणावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। सरकार आता पूर्ण बहुमताने असंही जे आहे ते आंदोलकांनी उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण बघतो अनेक महिला या उपोषणात सहभागी झाल्यात। मावशी, काय नाव आहे, काय मागणी? आपण यांना विचारून पाहूया, काय नाव आहे? इथलंच नाही, उसरा ओढून सगळ्याला आरक्षण भेटण्यासाठी मागणी आमची। तब्येत हो ना, 7 वेळेस उपोषणाला बसले, त्याच्यामुळे त्यांची तब्येत खालावली। सरकारने पटकन हे द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे, तीच मागणी आमची, दुसरी काही नाही। मावशी, कुठून आल्यात? वडवणी। काय मागणी? आरक्षण मागणी। हो, खलाल झाली, हो, लवकर द्या। निश्चितच आपण बघतो ह्या सगळ्या महिला होत्या ज्या काही बाहेर गावून आल्या, ज्या स्थानिकच्या नाहीत, जे जरांगे पाटलांच्या आंदोलनात उपोषणात सहभाग झाले चित्र पाहायला मिळतं। खरं तर त्यांच्या भावना कमी व्यक्त करत असल्या तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच त्यांची मागणी या ठिकाणी पाहायला मिळते। आज जे आहे ते उपोषणाचा 4था दिवस आहे। जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालवताना पाहायला मिळते। सरकार यावर काही तोडगा काढणार का, हे उपोषण सोडवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।